आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सर, आराध्या ओळखलात का? नमस्कार. असू दे असू दे. आराध्या देसाई. हो. तू इथे कशी काय पण? मी सर जरा कामासाठी आले होते. कसे आहात तुम्ही? अरे मी बरं आहे. तू कशी आहेस बाळा? बरी आहे. बापरे, किती वर्षांनी भेटलो आपण. हो. आणि तू शाळेत होतीस तशीच आहेस अजूनही. खरंच सर? काय ग, स्वतःवर विश्वास नाही तुझा? नाही म्हणजे आजवर होता, पण म्हणजे आता नाहीये. काय ग आराध्या, अगे स्वतःवरच विश्वास नाही ठेवला तर आयुष्यात पुढे कशी काय जाणार तू? सर खरंच कळत नाहीये. म्हणजे आयुष्यात जिथे होते ना मी तिथेच थांबले. पुढे जाता येत नाहीये, मागेही. हे सगळं एक सांगू, असं काही झालं ना बाळा की स्वतःला जरा पडताळून बघायचं. काही नाही, शांत बसायचं आणि स्वतःलाच प्रश्न विचारायचे. सर पण तरीही त्या प्रश्नांची उत्तरं सापडली नाहीत तर? मी शाळेत काय सांगायचो नेहमी, आठवतंय? प्रश्नात कधी अडकायचंही नाही आणि उत्तरं जरी सापडली तरी थांबायचंही नाही. म्हणजे सर? म्हणजे अगं काही झालं तरी थांबायचं नाही, चालत राहायचं. पण प्रश्न आता माझ्या न्यायाचा आहे. ही लढाई माझ्या न्यायासाठी आहे. मला खरंच कळत नाहीये, हे शिवधनुष्य जे मी उचललंय ते खरंच मला पेलणार आहे का? आराध्या, एक सांगू बा, जेव्हा तुमची लढाई न्यायाची आणि न्यायासाठी असते ना, तेव्हा असा कधी विचारच करायचा नाही. आपल्याला जे जे काही म्हणून शक्य आहे ना ते सगळे प्रयत्न करायचे फक्त न्यायासाठी. आणि न्याय आणि अन्यायाच्या लढाईमध्ये कायम विजय हा न्यायाचाच असतो, लक्षात ठेव. पण या लढाईत आपल्याकडून कुणावर अन्याय होणार असेल तर? आपण आपला न्यायाचा मार्ग सोडायचा नसतो कधी. आणि युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं की नाही? सर खरंच खूप बरं वाटलं आज तुमच्याशी बोलून. मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. आणि एक सांगतो तुला आराध्या, अन्याय सहन करणाऱ्या प्रत्येक स्त्रीचं प्रतिनिधित्व करते असतो. त्यामुळे जर तुला न्याय हवा असेल ना तर कधी कधी लक्ष्मी नाही, चंडिका, दुर्गा बनायची गरज असते, है ना? आणि ती तू होशीलच, मला खात्री आहे. आणि बाकी काय, माझे आशीर्वाद आहेतच तुझ्या पाठीशी. काय